श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे स्वामींची भाकरी. एक गरीब माणूस रोज स्वामींच्या मठात यायचा, दर्शन घ्यायचा आणि देवाला खूप कोसायचा. तो म्हणायचा, स्वामी, माझ्याच नशिबात एवढं दुःख का? मला तुम्ही कधी सुखाची भाकरी देणार? एक दिवस तो असाच रडत मठाबाहेर बसला होता. तेवढ्यात तिथून एक श्रीमंत व्यापारी चालला होता. त्याला त्या गरिबाची दया आली. त्याने आपल्या झोळीतून एक सोन्याचे नाणे काढले आणि त्या गरिबाच्या हातात ठेवले. तो गरीब माणूस आनंदाने नाचू लागला. त्याला वाटले, स्वामींनी माझे ऐकले, माझे नशीब बदलले. तो आनंदाच्या भरात पळत सुटला. पण घाईघाईत त्याचा पाय एका दगडाला लागला आणि तो धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या हातातील सोन्याचे नाणे निसटले आणि थेट रस्त्या शेजारच्या एका खोल गटारीत पडले. क्षणात त्याचे सुख नाहीसे झाले. तो पुन्हा रडू लागला आणि स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणाला, दिले होतेस तर काढून का घेतले? तेवढ्यात मठातून एक पैठणी वस्त्र नेसलेले महाराज बाहेर आले आणि त्या गरिबाच्या पाठीवर हात ठेवून हसून म्हणाले, मुला, ते सोन्याचे नाणे घेऊन तू पुढे गेला असतास तर समोरच्या गल्लीत काही चोर तुला मारून हे नाणे हिसकावून घेणार होते. तुझे प्राण वाचवण्यासाठीच मी ते नाणे गटारात पाडले. मी तुला काय देतो आणि काय काढून घेतो यापेक्षा तुला कशातून वाचवतो यावर विश्वास ठेवायला शिक. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात, जे होते ते चांगल्यासाठीच होते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.